नवरात्राच्या या मंगल पर्वामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो। स्त्री शक्तीचा जागर होत असताना सर्व महिला पत्रकारांना नमन करतो आणि पत्रकार परिषदेची सुरुवात करतो। लवकरच काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने 149 मुंब्रा कळवा विधानसभेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास सुरू केला, त्यावेळेला लोकसभेला 149 मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकूण 392 बूथ होते आणि या याद्यांचा अभ्यास केल्यानंतर जवळजवळ 31,246 दुबार नावं ह्या मतदार याद्यांमध्ये आम्हाला आढळली आणि लगेचच 18 जुलै 2024 रोजी ARO 149 मुंब्रा कळवा विधानसभा, त्याचप्रमाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे या दोघांकडे आम्ही पत्र देऊन, कारण ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला प्रारूप यादी प्रकाशित होणार होती अशा प्रकारची सूचना निवडणूक आयोगाकडून आली होती आणि म्हणून ज्यावेळेला 6 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेला ह्या 31,246 दुबार मतदारांची नावं वगळली गेली पाहिजेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही 18 जुलैला केला। ज्यावेळेला 6 ऑगस्ट 2024 ला प्रारूप यादी प्रकाशित झाली, दुर्दैवाने त्या प्रारूप यादीमध्ये देखील त्या 31,246 पैकी 30,812 नावं दुबार होती। म्हणजे 1000 पेक्षाही कमी दुबार नावं ज्यावेळेला प्रारूप यादी आली त्यावेळेला वगळण्यात आली होती आणि 15 दिवसांमध्ये आपल्या हरकती नोंदवायच्या असतात। आम्ही लगेचच 9 ऑगस्ट म्हणजे तिसऱ्याच दिवशी या प्रारूप यादीमध्ये 30,812 नावं दुबार आहेत अशा प्रकारचं हरकतीचं पत्र ARO आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी दोघांनाही दिलं। ही नावं वगळण्यात यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली। दुर्दैवाने 30/8/2024 ला अंतिम यादी या विधानसभेसाठीची प्रकाशित झाली। ही यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील आजही ह्या याद्यांमध्ये 24,226 ही नावं दुबार आहेत। तशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही सातत्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही केलाय, ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला आहे आणि सातत्याने हा पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची ही दुबार नावं वगळण्यात येत नाहीयेत। कशा प्रकारे ती दुबार नावं आहेत ती मी आपल्याला एक सेट दाखवीन। हा असा कंप्लीट सेट 24,426 दुबार नावांचा जो 30/8/2024 ला अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील 149 मुंब्रा कळवा विधानसभामध्ये आजही एवढी दुबार नावं आहेत। याची 2-3 उदाहरणं आपल्याला देतो। ही यादी क्रमांक 5 आहे। त्या यादीमध्येच त्याच माणसाचं नाव त्याच यादीमध्ये 2 वेळा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आहे की ही 19 वर्षाची तरुणी आहे जिची नोंदणी पहिल्यांदा झाली असेल। यादी क्रमांक 5 अनुक्रमांक 227 त्या तरुणीचं नाव आहे निमित्ता सुशांत पाटील आणि 228 ला पुन्हा तिचाच फोटो आणि तिचंच नाव आहे। म्हणजे एका मतदार यादीमध्ये देखील दुबार नावं आहेत। त्यानंतर यादी क्रमांक 6 मध्ये दाखवतो।
यादी क्रमांक 6 मध्ये अनुक्रमांक 311 यशोदा इंगळे यांचंच नाव पुन्हा 616 अनुक्रमांकावर आहे. 616 अनुक्रमांकावर आहे. म्हणजे एका मतदार यादीमध्ये दुबार नावं असलेली मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. त्यानंतर ही यादी क्रमांक 1 आहे. या यादीमधनं अंजली सुभाष जावळे ही 145 वर आहे. तीच पुन्हा यादी क्रमांक 85 मध्ये 730 नंबरवर तोच फोटो, तेच वय, तीच महिला अंजली सुभाष जावळे ही यादी क्रमांक 85 मध्ये 730 नंबरवर आहे. यादी क्रमांक 1 मध्ये 345 वर असलेली इंदिरा नंदकिशोर देसले त्या पुन्हा यादी क्रमांक 81 मध्ये 254 नंबरवर आहे. त्याचप्रमाणे यादी क्रमांक 1 मध्ये 828 वर असलेल्या ज्योती तेजस पाटील या यादी क्रमांक 9 मध्ये 32 अनुक्रमांकावर आहेत. हे तर मी केवळ सॅम्पल साईज आपल्या समोर दाखवली. एकूण दुबार नावं आजही 24,426 ही दुबार नावं 30/8/2024च्या अंतिम यादीनंतर आहेत. याच्या पुढे जाऊन एक धक्कादायक प्रकार अजून आम्हाला सापडला की यादी क्रमांक 377 ते 409 ह्या याद्यांमध्ये 144 कल्याण ग्रामीण इथले मतदार घुसवण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला 2009ला जो डिलिमिटेशनचा नकाशा झाला त्याच्यामध्ये डवले गावाच्या इथे 149ची हद्द संपत होती. डवले गावाच्या पुढे असलेले दोस्ती असेल, खान कंपाऊंड असेल, वाय जंक्शनच्या इथली पुढची नावं असतील, ही अनेक नावं यादी क्रमांक 377 ते 409 मध्ये ही आम्हाला आढळलेली आहेत. आम्ही 3 ऑक्टोबरला त्यांना पुन्हा एक पत्र दिलं की आपला BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर निवडणूक आयोगाचा आणि त्याच्याबरोबर आम्ही ह्या बूथवर नेमलेला BLA म्हणजे राजकीय पक्ष बूथ लेवल एजंट नेमतो. ह्या दोघांना बरोबर पाठवून पंचनामे करावेत. आपल्याला आपल्या यादीमध्ये असलेला माणूस त्या ठिकाणी सापडणार नाही. आणि आम्ही स्पेसिफिक यादी क्रमांक 377 ते 409 या याद्यांमध्ये 144 कल्याण ग्रामीणची नावं घुसवली आहेत. हा माझा थेट आरोप आहे. गेली 15 वर्ष तिथे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. आणि म्हणून कारण 144चं निवडणुकीचं कार्यालय मेट्रो मॉल कल्याण इथे असतं आणि 149चं स्टेडियमला आहे. त्यामुळे दोस्ती असेल, खान कंपाऊंड असेल, डवलेगावच्या पुढचा परिसर असेल, इथले फॉर्म पुन्हा एकदा 149 मध्ये घुसवलेले आहेत. दुर्दैवाने अजूनही फिजिकल व्हेरिफिकेशनला कुठल्याही प्रकारचं सहकार्य ARO 149 मुंब्रा कळवा यांच्याकडनं होत नाहीये. आम्ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी माने मॅडम आहेत यांच्याकडेही लेखी तक्रार केलेली आहे आणि लवकरच आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन ह्या सर्व प्रकारांबद्दल लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही जाणार आहोत. जवळजवळ 24,426
ही तर दुबार नावं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 149 मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये 144 कल्याण ग्रामीण मधली नावं यादी क्रमांक 377 ते 409 याच्यामध्ये घुसवण्यात आलेली आहेत। नॉर्मली यादी बनवताना त्याचं सेक्शन बनवलं जातं आणि त्या सेक्शनमधले त्या भागातली नावं जोडली जातात। नवीन सेक्शन न क्रिएट करता म्हणजे आम्हाला असंही आढळलं की वफा पार्क जे आहे या वफा पार्कमध्ये राहणारा ज्याचं नाव वफा पार्कच्या यादीमध्ये तो प्रत्यक्षात राहतो दोस्तीला, जी दोस्ती 144 मध्ये येते। आणि त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच उद्या नाही तर परवा भेट घेऊन लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही दाद मागणार आहोत। कारण निवडणुका कुठच्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल आणि आम्ही दिलेल्या वेळामध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत। म्हणजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं पहिलं पत्र आमचं 18 जुलै 2024चं आहे। त्यावेळेला 392 याद्या होत्या, 4,43,000 मतदार होते। त्यावेळेला म्हटलं प्रारूप बनताना ही नावं वगळण्यात यावी। त्यानंतर 6 तारखेला प्रारूप झाल्यानंतर पण 31,246 नावं त्याच्यामध्ये 31,812 नावं त्याच्यामध्ये होती। ती देखील आम्ही लगेच 9 ऑगस्टला म्हणजे हरकती याद्यांवर मागवायच्या असतात त्या टाइम पिरियडमध्ये आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे। अंतिम यादी आल्यानंतर देखील 24,426 नावं आज देखील दुबार मतदार याद्यांमध्ये आहेत। आणि दुसरा धक्कादायक प्रकार 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघातली नावं ही 149 मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बूथ क्रमांक किंवा यादी क्रमांक 377 ते 409 या याद्यांमध्ये घुसवण्यात आलेत। कोणाच्या राजकीय दबावाखाली, कोणाच्यामुळे म्हणजे आम्ही मागितले की तुम्ही फॉर्म ॲक्सेप्ट करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्सवर व्हेरीफाय केलं। केवळ आधार कार्डवर मतदार यादीत नाव देता येत नाही। 18 वर्षाचा 19 वर्षाचा प्रथम मतदार असेल तरी देखील लाईट बिल दुसरं प्रूफ द्यावं लागतं। जर दुसऱ्या मतदारसंघातनं ट्रान्सफर होत असेल तर तिथे रद्द केल्याचं मतदार यादीतलं नाव याचा पुरावा द्यावा लागतो। आम्ही ती देखील मागणी केली की 4,43,000 वरनं 4,68,000 जी मतदारसंख्या वाढली त्याच्यामध्ये नवीन नोंदणी होती, दुसऱ्या मतदारसंघातून कॅन्सल करून आलेले मतदार होते, याची देखील माहिती आम्ही संपूर्ण तपशीलवार मागितलेली आहे। आम्हाला विश्वास आहे की लवकरच याच्यावर जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये देखील जायची आमची तयारी आहे। आजच्या या महत्त्वाच्या विषयासाठीच ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बोलवली होती। आपले काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। 2 आठवड्यापूर्वी माजी खासदार राजनुचारी हा विषय मांडला आणि तिने सांगितलेलं की जर दुबार कॅन्सल झाले नाही तर आम्ही ठाणे जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आंदोलन करू, नाहीतर हायकोर्टात जाऊ। तरी पण 15 दिवस झाल्या सरकार टस किंमत झाला नाही, एवढं सरकार सुस्त आहे का? मी काय सांगितलं की उच्च न्यायालयामध्ये त्यांनी लगेच गेलं पाहिजे। अधिकाऱ्यांच्या इथे तोडफोड करून काय प्रश्न सुटणार नाही। मी जसं सांगितलं की आम्ही कलेक्टरना भेटणार आहोत आणि जर याच्याबद्दलचा लगेच निर्णय झाला नाही तर आम्ही लगेच उच्च न्यायालयामध्ये दुबार नावं वगळण्यासाठी जाणार आहोत। पण याचा फायदा कोणाला आहे का ते बदलत नाही? सरकार लगेच जर मनावर घेतलं तर आमचा थेट आरोप आहे की 15 वर्ष तिथे असलेल्या आमदाराच्या दहशतीखाली तिथला निवडणूक निर्णय अधिकारी असतील, खालचा स्टाफ असेल, हे काम करत नाही। मी तर प्रूफ दिले, मला सवय नाही हवेमध्ये बोलायची। मी तर हा पूर्ण सेट 2-2 सेट त्यांना झेरॉक्स दिलेत। आम्ही जर फोटोवरनं दुबार नावं शोधून काढू शकतो, मग सरकार असलं तरी नाही, सरकारवर वचकचा प्रश्न नाही। सरकार प्रत्यक्ष काय निवडणूक इलेक्ट्रोल रोल बनवायला येत नाही, अधिकारी बनवतात। आणि जर अधिकाऱ्याची चूक होत असेल तर नक्कीच त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी मी सरकारचा भाग असलो तरी ही पत्रकार परिषद घेतोय। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही अभ्यास सुरू केला।
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही अभ्यास सुरू केल्यानंतर 392 बूथमध्ये आम्हाला 31,000 दुबार नावं सापडली. म्हणून 18 जुलैला आम्ही लगेच पत्र दिलं, कारण 6 ऑगस्टला प्रारूप येणार होती. 6 ऑगस्टला प्रारूप आल्यानंतर पण 30,000 नावं होती. आम्ही लगेच 9 ऑगस्टला परत पत्र दिलं की फायनल यादी 30 ऑगस्टला जी प्रकाशित होणार आहे त्याच्यामध्ये तरी वगळण्यात यावं. पण 30 ऑगस्टच्या यादीमध्ये देखील 24,426 नावं दुबार आहेत. जवळजवळ 12,000 नावं आहेत अशी ती लिस्ट मी देतोय की जी इथे पण आहेत आणि तिथे पण आहेत. त्याच्याही मी प्रिंटआउट देतोय. 11,900 149 मध्ये पण आहेत आणि ही नाही, ही दुबार आहेत आणि ती 377 ते 409 मध्ये नावं ऍड केले. ती जवळजवळ 12,000ची संख्या आहे जी 144 मध्ये आहे. त्याची प्रिंटआउट मी उद्या जाऊन देतोय. हो, मग ती दोन्हीकडे आहेत ना, एकीकडे कुठेतरी त्यांनी ठेवली पाहिजे. श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात पाठपुरावा करणं गरजेचं होतं, त्यामुळे त्यांनाही देखील मताचा फटका बसला. लोकसभेच्या वेळेला कोणी काय केलं ह्याच्यावर मी अधिक बोलणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना 149 मुंब्रा कळवा विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला आढळल्यात याच्यावर आम्ही पक्ष म्हणून योग्य ती सनदशीर मार्गाने सर्व ठिकाणी जातो. जितेंद्र आव्हाड यांच्या समोर आता तुमचा कॅन्डिडेट उभा करण्यासाठी खटाटोप आहे. प्रत्येक राजकीय शेवटी 2009ला डिलिमिटेशन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा मुंब्रा कळवा विधानसभेतनं सातत्याने जिंकत आलेला आहे. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढेल अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आता वोटिंग पर्सेंटेज काय झालं हे बघावं लागेल. त्याचा अभ्यास 17C जे उमेदवार होते त्यांनी केला तर कळेल त्याच्यातनं. निवडणुकीच्या वेळेस देखील मशीन जे स्लो झाल्या होत्या मुंब्रा आता आपण म्हणत आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी आमदारकी लढणार आहे. लोकसभेला ज्याप्रमाणे जागा वाटप झालं होतं की जिथे ज्या पक्षाचा लोकसभेचा उमेदवार निवडून आला त्या ठिकाणीच त्यांना तिकीट दिले गेले, असं काही ठरलं आहे का तुमच्या संपूर्ण तिन्ही पक्ष? युतीमध्ये तिन्ही नेते आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीमध्ये जागा वाटप होईल. पण अध्यक्ष या नात्याने मुंब्रा कळव्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल हा मला विश्वास आहे. काय इकड मला ऐकू रेल्वेमध्ये जसं पाकिट मारलं जातं तसं त्या पद्धतीने घडी खेचून घेऊन गेले. अजित पवारांनी पाकिट मार केलेली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे. आत्मचिंतन त्यांनी करावं. ज्या माणसावर जीवे मारण्याची प्रयत्न केला ह्या कलमाचा गुन्हा आहे, ज्या माणसावर किडनॅपिंगचा गुन्हा आहे, ज्या माणसावर स्त्री शक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे, ज्या माणसावर एका मुस्लिम, खास करून मी बोलते मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को, खोटी पिटाची केस करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. यांनी तरी दुसऱ्याला नावं ठेवू नयेत. आम्हीही त्यांना कुठल्या कुठल्या नावांनी बोलू शकतो, पण माझे ते संस्कार नाहीत. नवरात्रीचं मंगलमय पर्व चालू आहे. ज्या करोडो हिंदूंचं आस्था असलेलं प्रभू श्री रामाबद्दल वक्तव्य जे करू शकतात, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे फाडू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? त्यामुळे त्यांनी काय ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात. भाषा मर्यादा सोडून बोलणं हा त्यांचा गुण आहे. पण जनाची नाही तरी मनाची लाज दुसऱ्याला नावं ठेवताना त्यांनी बाळगावी एवढी अपेक्षा आहे. पण मला वाटत नाही ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली पाहिजे. विधान परिषदेसाठी तुमचं देखील नाव समोर येतंय.
आमदारांच्या उच्च न्यायालयात आज याचिका दाखलवरती सुनावणी आहे. मी फार त्याबद्दल विचार करत नाही. मी संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याची अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ठाणे पालघरचा मी समन्वयक आहे आणि प्रदेशचा प्रवक्ता आहे. या तिन्ही जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करत असतो. सर, लाडली बहीण योजना जी चालू आहे त्याच्यामुळे सरकारचा तोटा पडतो आहे सजीवाग बोलले आणि त्याच्यावर एमपी मध्ये जो हा चालू होता तो आता बंद पडला. येणाऱ्या काळात शिक्षक असेल, पोलीस असेल यांना देखील पगार होणार नाही. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आश्वस्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे 10 वेळा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री राहिलेले आहेत. करोना काळामध्ये उत्पन्नाची स्तोत्र घटलेली असताना देखील कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार हा थकला नाही. अत्यंत सूक्ष्म असं नियोजन माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संकट हे राज्यावर येणार नाही हा महाराष्ट्राच्या जनतेला मी विश्वास देतो. रामराजे निंबाळकर यांची बैठक होणार अजितदादांसोबत, सूत्रांची माहिती समोर येते. माननीय रामराजे निंबाळकर साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची जर बैठक माननीय अजितदादांबरोबर होणार असेल तर त्याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब तरी वक्तव्य करतील किंवा रामराजे निंबाळकर साहेब तरी त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करतील. हर्षवर्धन पाटील जे आहेत त्या शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेश झालेला आहे. कसं बघता इन्कमिंग आउटगोइंग आता सुरू झाली? एक स्वाभाविक आहे की शिवसेना उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, ह्या दोन्ही ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये आमदार सोडून गेल्यानंतर उमेदवारी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकीकडे म्हणायचं की भारतीय जनता पार्टीशी आम्हाला युती नको, पण भारतीय जनता पार्टीतलेच लोक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हे विधानसभेची उमेदवारी देत आहेत. मग ते कागलचं उदाहरण असो का इंदापूरचं उदाहरण असो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी युती नको, पण भारतीय जनता पार्टीतनं आलेले उमेदवार विधानसभेला तुतारी घेऊन चिन्ह म्हणून उभे राहतील. यातच काय ते महाराष्ट्र बघत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.